हाय हॅलो फ्रेंड्स. आज ना आपण अतिशय पौष्टिक अशी इडलीची रेसिपी बघणार आहोत. खूप जास्त प्रोटीन आहे याच्यामध्ये. आपण ही इडली मूग डाळ आणि पनीरपासून बनवणार आहोत. भरपूर प्रमाणात प्रोटीन, कॅल्शियम, आयर्न आहे त्याच्यासाठी ना ही इडली खाण्यासाठी तर टेस्टीच आहे आणि आपल्या शरीरासाठी सुद्धा टेस्टी आहे. वजन नियंत्रित ठेवायचं असेल किंवा मग BP कंट्रोलमध्ये ठेवायचं असेल, शुगर कंट्रोलमध्ये ठेवायचं असेल तर ही इडली तुमच्यासाठीच अगदीच खास आहे. तर त्याच्यासाठी ना इथे मी मूग डाळ 2 तासा अगोदर भिजत घातली होती. छान ती भिजलेली आहे. तुम्हाला जर ही सकाळच्या नाश्त्याला बनवायची असेल ना, रात्रीचंच तुम्ही जर 1 कप मूग डाळ भिजत घालून ठेवलात ना, तर सकाळच्या नाश्त्याला आरामात ही इडली बनवता येते. अजिबात दुसरं काही भिजत घालायचं नाही, फक्त मूग डाळ भिजत घालायची. तर ही मी 1 कप एवढी कटोरीने 1 कटोरी एवढी ही भिजत घातलेली आहे. तर जास्त भांड्यांचा फाफट पसारा न करता डायरेक्ट ही मूग डाळ मी मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेणार आहे. आता ही मूग डाळ ना कोणत्या भांड्याने घातली ते सुद्धा मी पुढं जाऊन तुम्हाला दाखवेनच. तर पाणी न घालताना अगदी अतिशय थोडंसं पाणी टाकायचं आणि हे सर्व पाणी जे आहे ना हे एका वाटीमध्ये मी काढून ठेवते, जेणेकरून पुढं जर यूज झालं तर घालता येईल. तर हे एका वाटीमध्ये काढून ठेवते आणि सर्व मूग डाळ मी ही मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते. मूग डाळ ना अतिशय पचायला हलकी असते, तेव्हा अतिशय उपयुक्त आहे आपल्या फायद्यासाठी. तर ह्याच डब्याने ना मी 1 कप एवढी मूग डाळ घातली होती. आता त्या कपाचा 1/4 कप म्हणजे ह्या छोट्या वाटीने ना 1 वाटी मी तर रवा टाकून घेतला आहे. आता त्याच वाटीने मी इथं दहीसुद्धा टाकून घेतलं आहे. म्हणजे जर तुम्हाला कोणतंही घरातील मेजरमेंट घ्यायचं असेल ना, एखादं वाटी किंवा एखादं कटोरी सेट करा. त्याच कटोरीने 1 कप मूग डाळ, त्याचाच 1/4 म्हणजे पाव कप रवा आणि पाव कप दही अशा पद्धतीने घेतलात ना, अशा पद्धतीचं आपलं हे रिबन कन्सिस्टन्सीवरती छान असं बॅटर तयार होतं. छान आता आपलं बॅटर तर तयार झालेलं आहे. तर हे एका बाउलमध्ये काढून घेऊ. बघू शकता कशा पद्धतीचं आपलं हे बॅटर आहे. जास्त पातळ नाही किंवा जास्त घट्ट नाही, असं हे छान आपलं हे स्मूथ बॅटर तयार झालेलं आहे. मिक्सरच्या भांड्याला थोडंसं बॅटर लागलेलं आहे, तर 1-2 चमचा मी पाणी याच्यामध्ये टाकून घेते आणि छान असं काढून याचं घेते, जेणेकरून आपलं मूग डाळीचं मिश्रण वाया जाऊ द्यायचं नाही. हे छान ना 1-2 मिनटं व्यवस्थित फेटून घ्यायचं, म्हणजे अगदी हलकी अशा पद्धतीने आपली ही बॅटर तयार होतं. 1-2 मिनटं छान फेटलत ना मस्त असं हलकं तयार होतं. चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि मूग डाळ आहे त्याच्यासाठी अगदी किंचितशी मी हळद टाकून घेतली, थोडंसं पिवळसर दिसण्यासाठी. 1 मोठा कांदा अगदी बारीक चिरून टाकला आहे. त्याच्यामध्ये 1 टॅमॅटोसुद्धा अगदी बारीक चिरून टाकला आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आहे. आता इथं मी पनीरचे तुकडे बारीक करून 1 कटोरीभर घेतलीत ना, हे छान असे तळून घेतलेले आहेत. तुम्हाला तळायचं नसेल, कच्चे वापरायचे असतील तरीसुद्धा वापरू शकता. तरी मी इथं तळून व्यवस्थित असे छान छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत पनीरचे. पनीर टाकल्यामुळे अतिशय भरपूर प्रोटीन मिळतं आपल्या शरीराला आणि हे खाण्यासाठी सुद्धा हेल्दी आहे. 1 मिनिटभर मिक्स करून घेतलं छान अशा पद्धतीने आणि हे अशा पद्धतीचं आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे. तर आता बॅटर तर तयार झालं, पण छान फुलण्यासाठी ना इथं मी इनो घेतलेला आहे. तर हा अर्धा इनो ठेवला होता मी एक रेसिपी यूज करून. तर अर्धा इनो याच्यामध्ये टाकला आणि जे मुगाचं पाणी होतं त्यातलंच 1 चमचाभर पाणी टाकून घेतलं आणि इनो फर्मंट होण्यासाठी मिक्स करून घेतलं. मिक्स जास्त करायचं नाही, आता फक्त अर्धा मिनिट मिक्स करायचं आणि छान असं हे फुललेलं बॅटर आपलं तयार आहे. तर लगेचच ना इडली बनवायसाठी पाणी गरम करायला ठेवायचं आणि इडलीचे जे छोटे छोटे आपले पात्र असतं ना, त्याला थोडंसं तेलाचा हात पुसून घ्यायचा. तेल, तूप, बटर काही लावू शकता. अशा पद्धतीने थोडंसं तेलाचा किंवा बटरचा हात लावून घेऊ शकता आणि जशी आपली ही इडलीचं बॅटर याच्यामध्ये 1-2 चमचे टाकून घ्यायचं. ही इडली ना अतिशय पौष्टिक आहे, नक्कीच ट्राय करून पहा. खूप जास्त हेल्दीसुद्धा आहे. लहान मुलांसाठी ना डब्यासाठी सुद्धा देऊ शकता. एक तर पौष्टिकसुद्धा आहे आणि त्यांना आवडेलसुद्धा. तर इथं गॅसवरती ना इडलीचं भांडं गरम करण्यासाठी ठेवून दिलं होतं. त्याच्यामध्ये लिंबाची फोड टाकली, जेणेकरून काळं पडू नये. तर अशा पद्धतीने मी हे सर्व पात्र ह्याच्यामध्ये ठेवून घेते आणि 7 ते 8 मिनटं ना याला चांगली वाफ येऊ देते, जोपर्यंत आपली छानशी इडली तयार होते. 7 ते 8 मिनटानंतर बघू शकता अगदी इडली डबल फुगलेली आहे, मस्त अशी फ्लफी अशी फुगलेली आहे. तर हाताला अजिबात चिकट लागत नाही
या पद्धतीने आपली ही छान अशी इडली सॉफ्ट अशी शिजलेली आहे. तर इडली काढून घ्यायचं. आता हे उचलायला सुद्धा अजिबात टेन्शन नाही हं. लगेचच चमच्याने असं फिरवलं ना लगेचच उचलते, अजिबात चिकटत नाही किंवा मग इकडं कडांनासुद्धा अजिबात घट्ट लागत नाही. बघू शकता किती प्रमाणात हलकी आहे, अगदी सॉफ्ट मऊ लुसलुशीत अशी इडली तयार होते. रोजच ना नाश्त्याला काय बनवायचं, पोहा उपमा खाऊन कंटाळा येतो, तर अशा पद्धतीचा तुम्ही हेल्दी नाश्ता नक्कीच करू शकता. सोबत ना मी टॅमॅटोची आणि खोबऱ्याची चटणी सर्व केलेली आहे. टॅमॅटोची चटणीची रेसिपी मी तुम्हाला ऑलरेडी शेअर केलेली आहे. चेक केली नसेल ना, चेक केली नसेल लगेचच जाऊन चेक करा. मी डोशाचा जो रेसिपीज अपलोड केलेली आहे त्याच्यामध्ये खास तर टॅमॅटोची चटणीची सुद्धा रेसिपी अपलोड केलेली आहे, जे की तुम्हाला 10 ते 12 दिवस आरामात टिकेल अशा पद्धतीची आपण चटणी बनवलेली आहे. अगदीच टेस्टी होते टॅमॅटोची चटणीसुद्धा, तीसुद्धा जाऊन चेक करू शकता. इडली बघाल अतिशय सॉफ्ट आणि मऊ लुसलुशीत अशी झालेली आहे. खूपच टेस्टी आहे आणि ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, कॅल्शियम, आयर्न भरपूर प्रमाणात आहे. तर नक्कीच ट्राय करा. वजन नियंत्रित ठेवायचं असेल तर अशा पद्धतीची इडली ना तुमच्यासाठी अगदीच योग्य आहे. रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. तुम्हाला जर आवडली लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं आहे त्यांना मनापासून थँक्यू. आणि हो, हा तुम्ही व्हिडिओ ना कोणत्या शहरातून किंवा कोणत्या गावातून बघत आहात हे नक्कीच सांगा, म्हणजे मलासुद्धा समजेल की असे छान छान गोड ताई कोणत्या शहरातून किंवा कोणत्या गावातून माझा व्हिडिओ बघत आहेत. अशा बऱ्याचशा रेसिपीज अगदी हेल्दी आणि अगदीच कमी वेळेत कशा बनवायच्या ह्यासुद्धा सांगितलेल्या आहेत. तर लगेचच जाऊन चॅनलला व्हिजिट करा, चेक करा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन छान छान हेल्दी रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.